हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण बी स्मार्ट या लेसनचे वॉर्मिंग अप मधील चिटचॅट मधील क्वेश्चन आन्सर आपण बघणार आहोत. तर बघूया फर्स्ट क्वेश्चन. प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट अन इझी टास्क, बट वी कॅन रिड्यूस द डिस्ट्रेस बाय मेकिंग अ प्रॉपर चॉईस. इफ वी डू what we love to do, the journey becomes smooth and leads to success. The following diagram shows the important factors to be considered while choosing a career. Discuss in your group which factors you regard as important ones. Teacher can ask the student to find out and tell other career factors and 21st century skills. So, discussion on career planning. Important factors to consider while choosing a career from the diagram. स्किल्स म्हणजे काय? व्हॉट यू आर गुड ॲट. तुम्ही कशात खूप चांगले आहात. जसं तुम्ही एम एस एक्सेल, एम एस पॉवर पॉईंट, तुम्हाला लँग्वेजेस असतात, पायथॉन, त्याच्यामध्ये गुड आहात का? किंवा कम्युनिकेशन स्किल, इंटरेस्ट, व्हॉट यू एन्जॉय डुईंग. तुम्ही काय एन्जॉय करतात? जसं ड्रॉइंग असेल, मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्विंग, किंवा सायन्सचे तुम्हाला एक्सपेरिमेंट करायला आवडतात, किंवा हिस्ट्री जॉग्रफी तुम्हाला वाचायला खूप आवडतात. त्या काइंड ऑफ abilities, your strength or talents. Personality traits, your behavior and attitude. Demand, the need for that profession in the job market. जसं तुम्ही ड्रॉइंग मध्ये छान असाल तर तुम्ही आर्किटेक्चर म्हणून तुम्हाला स्कोप आहे, तर तुमच्या प्रोफेशनची जॉब मार्केटमध्ये काय रिक्वायरमेंट आहे. किंवा तुम्ही कोडिंग मध्ये चांगले असाल तर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर बनू शकता. दॅट काइंड ऑफ. फायनान्शियल गेन्स, हाऊ मच यू कॅन अर्न. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोफेशनने किती अर्न करू शकतात हा सुद्धा विचार करिअर प्लॅनिंग करताना करायला हवा. या सगळ्या पॉइंट्सचा. फॅमिली इन्फ्लुएन्स ऑर एक्सपेक्टेशन्स, तुमच्या फॅमिलीच्या तुमच्याकडनं एक्सपेक्टेशन्स काय आहेत त्याचा सुद्धा विचार करायला हवा करिअर प्लॅनिंगचा विचार करताना. फ्युचर प्रॉस्पेक्ट्स, ग्रोथ अँड अपॉर्च्युनिटी इन दॅट करिअर. तुम्ही जो पण करिअर निवडणार आहात, टीचिंगचा सपोज, किंवा डॉक्टर, किंवा आर्किटेक्चर, प्रोफेसर, त्याचा अपॉर्च्युनिटीज काय तो सुद्धा विचार करायला हवा. आणि अदर करिअर फॅक्टर्स अँड 21st सेंचुरी स्किल्स. तर कोणते कोणते 21st सेंचुरी सेंचुरीमध्ये स्किल्सची रिक्वायरमेंट आहे, तर क्रिटिकल थिंकिंग, कम्युनिकेशन स्किल, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. क्रिएटिव्हिटी, कोलॅबोरेशन, कारण की तुम्हाला टीमला घेऊन काम करायचं असतं. डिजिटल लिटरसी, अडॅप्टॅबिलिटी, नवीन काही चेंजेस होत आहेत तुमच्या प्रोफेशनमध्ये तर तुम्ही लवकर अडॉप्ट करतात का, हे पण 21st सेंचुरीचे स्किल्स आहेत. प्रॉब्लेम सॉल्विंग, इमोशनल इंटेलिजन्स, लीडरशिप. नेक्स्ट क्वेश्चन. An acrostic is a form of writing where the first letter in each of the lines form another word. For example, friend. An acrostic म्हणजे काय? एक वर्ड आहे आणि त्याच्या प्रत्येक लेटर पासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करणं. जसं आता फ्रेंड आहे तर फ्रेंडचा एफ या लेटर पासून फेथफुल, आर या लेटर पासून रिस्पेक्टेबल, इन्स्पायरिंग, एनकरेजिंग, एन फॉर नोबल, डी डिपेंडेबल. तर याला अॅक्रोस्टिक असं म्हणतात. याचं एक एक्झाम्पल दिलं होतं फ्रेंड. तर इथे तुम्हाला विचारले की प्रिपेअर ऑन युअर ओन सच अॅक्रोस्टिक फॉर. तुम्हाला असे अॅक्रोस्टिक्स तयार करायचे आहेत. तर युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर, तुमचं डिअरेस्ट फॅमिली मेंबर मदर, तर मदर पासून हे अॅक्रोस्टिक तयार केलेलं आहे. मॅग्निफिशंट, ओ ऑप्टिमिस्टिक, टी ट्रस्टवर्दी, एच हेल्पफुल, ई एम्पॅथेटिक, आर रिलायबल. देन नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड, तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडचं नाव इथे लिहू शकता. मी अंकित घेतलेलं आहे. ए ॲडमायरेबल, एन नाईस, के काइंड हार्टेड, आय इंटेलिजंट, टी ट्रस्टवर्दी. क्वालिटी ऑर फिलिंग, ऑनेस्ट ही एक काय क्वालिटी आहे, तर त्याचं अॅक्रोस्टिक इथे तयार केलेलं आहे. एच हंबल, ओ ओपन माइंडेड, एन नोबल, ई एम्पॅथेटिक, एस सिन्सिअर, टी ट्रुथफुल. एनी प्रोफेशन,
डॉक्टर, फार्मर, आर्किटेक्चर, तुम्ही कोणतंही प्रोफेशन घेऊ शकतात. मी इथे डॉक्टर घेतलेलं आहे. डी फॉर डेडिकेटेड, ओ ऑब्झर्वंट, सी केअरिंग, टी थॉटफुल, ओ ऑर्गनाइज, आर रिस्पॉन्सिबल. थर्ड क्वेश्चन. Say whether the underlined words in the following sentences are used as a noun, verb or adjective. खाली जे सेंटेन्सेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे वर्ड्स अंडरलाईन केलेले आहेत ते नाउन म्हणून यूज झालेले आहेत की वर्ब म्हणून की ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज झालेले ते सांगायचे आहेत. तर नाउन म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचं नाव, प्लेस. वर्ब म्हणजे काय? ॲक्शन वर्ड. ॲडजेक्टिव्ह म्हणजे नाउन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जे सांगितली जाते त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतात. तर इथे बघा, आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. वॉक टू स्कूल एव्हरी डे, इथे वॉक ही काय ऍक्शन आहे, दॅट्स वाय इट इज अ वर्ब. मी ब्रॅकेटमध्ये हे आन्सर्स लिहिलेले आहेत. आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे, मी दररोज चालण्यासाठी जातो. आता इथे गो हे वर्ब आहे, बट अ वॉक हे काय झालं? नाउन झालं. आता तुम्ही म्हणाल की इथे वर्ब आहे आणि इथे नाउन आहे, हे असं कसं? तर इथे बघा, ही ऍक्शन आहे. आय वॉक टू स्कूल एव्हरी डे, इथे स्कूल हे नाउन आहे, बट वॉक हे काय? वर्ब आहे. आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे, दररोज चालण्यासाठी मी जातो. तर हे अ वॉक हे काय? इथे नाउन आहे आणि बघा वॉकच्या अगोदर ए लागलेलं आहे आणि हे आपण ए अँड दी हे नावासमोरच वापरतो, नावा अगोदरच वापरतो, म्हणून हे काय झालं? नाउन झालं. दे गेव मी अ गिफ्ट एव्हरी डे. दे गेव इथे काय? हे वर्ब आहे, पण इथे अ गिफ्ट, गिफ्ट देतात. तर गिफ्ट हे काय झालं? नाउन झालं. दे कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक. यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक, तू तिला स्टोरी बुक गिफ्ट देऊ शकतोस. गिफ्ट करणं ही इथे ऍक्शन आहे, म्हणून इथे वर्ब झालेला आहे. राईट. इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक. ते गिफ्ट पॅक म्हणून विकलं गेलं. तर पॅक कसं? गिफ्ट. पॅक बद्दल इन्फॉर्मेशन सांगितली जाते, म्हणून हे काय झालं? ॲडजेक्टिव्ह झालं. राईट. आता बघा इथे ही सेंटेन्स मध्ये इथे गिफ्ट नाउन म्हणून आलेलं आहे, इथे गिफ्ट वर्ब मधून आलेलं आहे आणि इथे गिफ्ट ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेलं आहे. दे बॉट अ न्यू हाऊस ऑन 10th स्ट्रीट. त्यांनी एक नवीन घर घेतलं 10th स्ट्रीटवर. अ न्यू हाऊस, हाऊस काय झालं? नाउन झालं आणि न्यू न्यू हे ॲडजेक्टिव्ह आहे, बट हे अ हे आर्टिकल हाऊस साठी यूज झालेलं आहे. घर घेतलं, घर हे काय? नाउन आहे, तो नाउन. द वॉटर टँक्स लीक अ लॉट. वॉटर टँक गळत आहे खूप. तर लीक इथे काय? ही ऍक्शन आहे, म्हणून हे काय झालं? इथे वर्ब झालेलं आहे. द ओल्ड एज होम हाऊसेस 100 एजिंग अँड होमलेस पीपल. हाऊसेस म्हणजे कन्स्ट्रक्ट केला असं इथे मिनिंग होत आहे, म्हणजे एक ऍक्शन आहे, म्हणून इथे वर्ब आहे. थँक्यू सो मच.